आपण काय शिकत होतो? क्षेत्रफळ शिकत होतो. आठवते आपण त्रिकोणाच्या पाहिली होती. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं पहिलं जे सूत्र होतं ते कोणतं होतं? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं पहिलं सूत्र कोणतं होतं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कोणतं होतं? एक सूत्र, पहिलं सूत्र त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी. एक छेद दोन गुणिला पाया गुणिला उंची. बरोबर, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं पहिलं सूत्र शिकलो. त्याच्यानंतर पुढचं जे सूत्र आपण शिकलो ते काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी शिकलो. ते काय होतं? काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिला काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. बाजूंचा गुणाकार. व्हेरी गुड, बरोबर. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार असं आपलं दुसरं, पण ते सूत्र फक्त काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी आपण वापरतो. पहिलं सूत्र जे होतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची ते कोणत्याही प्रकारच्या त्रिकोणासाठी आपण वापरू शकतो. तिसरं सूत्र आपण जे शिकलो ते कोणतं होतं त्या दिवशी? त्याला म्हणतात हिरोचे सूत्र. त्या दिवशी शिकलो बघा, हिरोचे सूत्र. ठीक आहे. हिरोचे सूत्र कसं आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं आहे? हिरोचं सूत्र त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस वजा ए आणि एस कसा शोधायचा? एस बरोबर, एस कसा शोधायचा? अर्ध परिमिती असते एस म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज जी असते ती परिमिती आणि तिला अर्ध करायचं. अर्ध म्हणजे 2 ने भागायचं. ए अधिक बी अधिक सी भागिले 2 अशी आपली अर्ध परिमिती आहे. हे गणित मी तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं. सोडवलं का तुम्ही? सराव संच 15.4 मधलं पहिलं गणित सोडवलं सगळ्यांनी? व्हेरी गुड. मग काय उत्तर आलं तुमचं 15.4 मधलं पहिल्या गणिताचं? 56 ह्याच्यामध्ये अर्ध परिमिती किती आली होती तुमची? एस किती आलं होता? एस अर्ध परिमिती किती आली होती? ज्यांनी सोडवलं त्यांनी सांगा. अर्ध परिमिती किती आली होती? एस काढला ना आपण आधी, एस काढायचा. बरोबर, व्हेरी गुड, बरोबर. आता आपण 15.4 वर आलोय डायरेक्ट. आपलं 15.1, 15.2 आणि 15.3 बाकी आहे. तर ते आधी आपण शिकू. आता 15.4 वर का गेली मी? कारण त्याच्यामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र होतं म्हणून. आता आपण बघितले की त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची सूत्र बघितली की वेगवेगळे त्रिकोणांसाठी आपण वेगवेगळी कोणती सूत्र आहेत ते आपण बघितलं. आता आपल्याला बघायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चौकोनांची क्षेत्रफळ कशी काढायची. चौकोन आधी आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची सूत्र बघितली. त्रिकोणाला किती बाजू असतात? त्रिकोणाला बाजू 3. त्रिकोण आहेत त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची एक त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सूत्र 3 बघितली आपण. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्यानंतर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि हिरोचं सूत्र. असे 3 सूत्र आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बघितले. आता आपल्याला काढायचे आहे चौकोनाचे क्षेत्रफळ. नीट लक्ष द्या. आता आपल्याला शिकायचे चौकोनाच्या क्षेत्रफळांची सूत्र वेगवेगळे. आता चौकोन म्हटलं की चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहे, 4 बाजू आहेत असा चौकोन. आता चौकोन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन आहे.
चौकोनाचे खूप प्रकार आहेत. चौकोन म्हणजे 4 बाजू, जसं त्रिकोणाचे पण प्रकार आहेत. त्रिकोणाचे आपण समभुज त्रिकोण पण करतो आपण, म्हणजे बाजूंवरून 3 प्रकार आहेत आणि कोनांवरून 3 प्रकार आहेत. समभुज त्रिकोण असतो, त्यानंतर समद्विभुज त्रिकोण असतो, त्यानंतर तुमचा स्केलेन ट्रायंगल म्हणजे तुमचा विषमभुज त्रिकोण असतो, कोनांवरून लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, त्यानंतर विशाल कोन त्रिकोण, असे त्रिकोणाचे सुद्धा आपल्याकडे प्रकार आहेत. आता आपल्याला चौकोन कोणकोणत्या प्रकारचे असतात ते बघायचे आणि चौकोन बघा, इकडे बघा, लक्ष द्या. चौकोन म्हणजे ज्याला 4 बाजू आणि 4 कोन असतात, असा चौकोन. आता तुम्हाला कोणते कोणते चौकोन माहित आहेत? त्या चौकोनांची नावं सांगू शकता का, की चौकोन तुम्हाला कोणते कोणते माहित आहेत, ज्याला 4 बाजू आणि 4 कोन आहेत, असे चौकोन कुठले कुठले माहित आहेत तुम्हाला? सांगाल का कोणी? चौकोन कोणते कोणते असतात? तुम्ही शिकले, आपण फार आधीपासून शिकतोय चौकोन, तर तुम्हाला कोणते कोणते चौकोन माहित आहेत? चौकोन अनेक प्रकारचे आहेत, चौकोन वेगवेगळे आहेत, तर त्याच्यातले तुम्हाला कुठले कोणते चौकोन माहित आहेत ते फक्त मला सांगा. फार आधीपासून आपण 2 चौकोनांचा अभ्यास आपण फार आधीपासून करतोय. समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन. हा, हे 2 आहेत, पण हे आता अभ्यासाला आलेले आहेत आपल्याला. याच्या आधी पण आपण दोन चौकोनांचा खूप आधीपासून अभ्यास करतोय. ते कोणते आहेत? खूप आधीपासून आपण त्यांचा अभ्यास करतोय चौकोनांचा. आलेत तुम्हाला अभ्यासामध्ये. आयत, चौरस. आयत, चौरस. हा, आयत आणि चौरस हे फार आधीपासून आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तर फार आधीपासून आपल्याला माहित आहे. तर हे जे चौकोन आहेत, त्या चौकोनामध्ये सगळ्यात बेसिक चौकोन जे आपण आधी शिकलेलो आहोत ते आहेत आयत आणि चौरस. ते पण चौकोनच आहेत ना. आयत असा असतो ज्याला 4 बाजू आहेत, हा आयत आहे, त्याला पण 4 बाजू आहेत. आयत, आयताच्या क्षेत्रफळाचे एक सूत्र आहे जे फार आधीपासून आपण शिकतोय. कोणतं आहे माहिती आहे का तुम्हाला? आयताचे क्षेत्रफळ बरोबर कोणतं आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी, बरोबर. आयताचं क्षेत्रफळ हवं असेल तर लांबी आणि रुंदींचा गुणाकार करायचा. लांबी म्हणजे लांबी असते आणि जी लहान बाजू आहे बघा, ही लांबी असते, ही लांबी आहे, आणि जी छोटी बाजू आहे, लांबी 2 असतात आणि रुंदी 2 असतात. ही रुंदी, या 2 रुंदी आहेत आणि या 2 लांबी आहेत. ज्या पिंक कलरने दिसत आहेत त्या लांबी आहेत, कारण त्या लांब आहेत. मोठी बाजू असते ती लांबी असते आणि छोटी असते ती रुंदी असते. तर लांबी आणि रुंदीचा गुणाकार करायचा, हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. दुसरा जो चौकोन आहे आपण शिकलोय फार आधीपासून, तो आहे चौरस. चौरस कसा असतो? चौरसाच्या 4 बाजू आणि 4 कोन सारखे असतात, असं. याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. काय आहे? बाजू गुणिले बाजू. बाजू म्हणजे ह्या 4 पण बाजू सारख्याच असतात, त्यामुळे बाजूचा, समजा बाजू 4 असेल ते 4 गुणिले 4 करायचं. बाजू गुणिले बाजू 4 सेंटीमीटर जर असेल तर 4 गुणिले 4, 4 चौक 16 चौसेमी. हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे, बाजू गुणिले बाजू. आता हे चौकोन जे आहेत, चौकोन म्हणजे 4 बाजू असणाऱ्या आकृत्या, ह्या पण 4 बाजू असणाऱ्या आकृत्या, तर यांचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण आधीच शिकलेलो आहोत. आता नव्याने जे आपल्याला क्षेत्रफळांची सूत्र आहेत ती आहेत समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, 3 चौकोनांच्या क्षेत्रफळांची सूत्र आपल्याला आता शिकायची. आयत आणि चौरसाचे हे पण चौकोनच आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांची सूत्र आपण आधीच शिकलेलो आहोत. पण आता या 8वी मध्ये तुम्हाला नव्याने 3 वेगवेगळे चौकोन आहेत, वेगळे चौकोन, या दोघांपेक्षा वेगळे चौकोन, त्यांची क्षेत्रफळांची सूत्र आपल्याला बघायची आहेत.
कोणते कोणते चौकोन सांगितले? 3 नावं सांगितली मी चौकोनांची. पहिला आहे समभुज चौकोन, दुसरा आहे समभुज चौकोन, तिसरा आहे समलंब चौकोन. आता सॉरी इथे समांतर भुज, समभुजातली समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन कसा असतो? समभुज, आता आयत आणि चौरस आपण बघितलं. आयत कसा असतो? आयत असा सरळ लांबट असतो है ना. चौरस असा असतो, चारी बाजू सारख्या असणं. ठीक आहे. आता समांतर भुज चौकोन कसा असतो का? आता आयत असा असतो बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आयत असा सरळ आहे, हा बघा, हा आयत आहे, हा आयत आहे बघा. आता समांतर भुज चौकोन पण असाच लांबट असतो, पण आयत असा सरळ असतो की नाही. समांतर भुज चौकोन तो थोडा असा टिल्ट असतो, म्हणजे असा थोडा वाकलेला असतो. म्हणजे अशी आकृती असते समांतर भुज चौकोनाची अशी. म्हणजे त्याच्या बाजू ज्या आहेत त्या सरळ नसतात, अशा क्रॉस असतात या दोन बाजू. बघा आयत सरळ आहे, कारण आयताचे सगळे कोण 90 अंशाचे असतात म्हणून तो सरळ आहे. समांतर भुज चौकोन असा क्रॉस असतो. कळते का? समजते का मुलांनो? हा. त्यानंतर समभुज चौकोन कसा असतो? समभुज चौकोन हा चौरस आहे ना, चौरस तसाच असतो. कारण का तसाच? म्हणजे काय, आकृती थोडी वेगळी, कारण चौरस आणि समभुज चौकोन वेगळे. समभुज चौकोनाच्या पण चारी बाजू सारख्या असतात, जशा चौरसाच्या असतात चारी बाजू सारख्या, तशा याच्या असतात. फक्त समभुज चौकोन चौरस असा सरळ असतो, समभुज चौकोन असा क्रॉस असतो आणि चारी बाजू सारख्या असतात. म्हणजे असं असणार तो क्रॉस असं, चारी बाजू सारख्या. चौरस असा, समभुज चौकोन असा, आयत असा आणि समांतर भुज चौकोन असा क्रॉस असतो. दिसते? माझा हात दिसतोय तुम्हाला? दिसते का? हात दिसतोय? आता मी समजा असं तुम्हाला सांगितलं की असा, असा काय असतो? हा लांबट असा सरळ काय असतो? हा काय आहे? चौकोन. कुठला? असा काय आहे? आयत आहे, चौरस आहे, समांतर भुज चौकोन की समभुज चौकोन? सरळ आहे, मी सरळ हात ठेवले. हा आयत आहे. हा काय आहे? आयत. आणि आयताला आपण थोडं क्रॉस केलं असं, आयताला आयताच्या बाजू अशा क्रॉस झाल्या की तो काय बनतो? समांतर भुज चौकोन. काय बनतो? हा समांतर भुज चौकोन बनतो. हा पण लांबटच असतो, असा आयतासारखाच असतो, पण बाजू अशा थोड्या हे असतात, कारण त्याचे कोण सरळ 90 अंशाचे नसतात, आयताचे 90 असतात म्हणून सरळ असतात बाजू. समांतर भुज चौकोन असा असतो. हा काय आहे सांगा? हा असा काय आहे? चारी बाजू सारख्या ज्याच्या आणि सरळ. हा काय आहे? चौकोन तर सगळेच आहेत, हे सगळे चौकोनच आहेत. ज्याला चार बाजू चार कोण आहेत त्याला चौकोनच म्हणतात. आयत पण चौकोन आहे, चौरस पण चौकोन आहे, समांतर भुज पण चौकोन आहे, समभुज पण चौकोन आहे, समलंब पण चौकोनच आहे. चौकोन म्हणजे ज्याला चार बाजू आहेत आणि चार कोण आहेत ते सगळे चौकोन असतात. पण चौकोनाचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार आयत, नंतर चौरस सारख्या, आणि तो सरळ असतो असा. चौरस तो चौकोन नाही. चौरस आणि चौकोनात फरक आहे. चौरस ही आकृती चौरसाची आहे, त्याच्या चारी बाजू समान, चारी कोण 90 अंशाचे. आणि त्या चौरस असा आहे, आणि असं जर आपण केलं तर हा काय बनतो? समभुज चौकोन. कळते का फरक? चौकोनांमधला फरक कळला पाहिजे. चौकोन तर सगळेच आहेत, ज्याला चार बाजू आहेत, चार कोण, ते चौकोन. चौकोनामध्ये चौरस हा चौकोनाचा एक प्रकार आहे, त्यामुळे चौरस आणि चौकोन सारखे नाहीयेत.
चौकोन आपण कोणालाही म्हणू शकतो. ज्याला 4 बाजू 4 कोण आहेत ते सगळे चौकोन. आणि चौरस असा सरळ असतो, हा समभुज चौकोन, हा आयत, हा समांतरभुज चौकोन. कळलं? अरे कळलं की नाही? हो. आता समभुज चौकोनाची आकृती अशी पण काढतात हा. अशी पण काढतात समभुज चौकोन. म्हणजे अशी पण काढू शकता किंवा अशी काढू शकता समभुज चौकोन. म्हणजे आकृती काढताना तुम्ही कोणत्याही प्रकारे काढू शकता. आता हा समलंब चौकोन कसा असतो? समलंब चौकोन असा असतो बघा. असा पण नाही, असा पण नाही, तो असा असतो. म्हणजे दोन्ही बाजू अशा असतात, एकमेकींना छेदणाऱ्या असतात पुढे जाऊन. बाकी आयत आहे, आयताच्या बाजू कधीच एकमेकांना छेदत नाही बघा. सरळ तुम्ही किती वाढवल्या, बघा फरक आहे चौकोनांमध्ये. हा फरक कळला पाहिजे मुलांना. चौकोन काय, चौरस काय, फरकच कळत नाही. चौरस बोलला की त्याला चौकोन बोलतात. चौरस हा चौकोन आहे, पण चौरस वेगळा आणि चौकोन आपण कुठल्याही 4 बाजू असेल आकृतीला चौकोनच म्हणतो. मी आता आकृत्या काढते. हा बघा, आता तुम्हाला मी असा जर दिला ना, हा आहे समलंब चौकोन. याच्या ज्या या बाजू आहेत ना, या बाजू, या बघा, या बाजू या छेदणाऱ्या असतात. छेदणाऱ्या म्हणजे काय, त्या अशा असतात छेदणार. तशा बाकीचे जे आपण 4 चौकोन बघितले ना, आयत, चौरस, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन, याच्या समोरासमोरील बाजू छेदत नाही कधीच एकमेकांना, त्या सरळ जातात. अशा गेल्या तर अशा जाणार, पण ह्या अशा आहेत त्यामुळे पुढे जाऊन त्या छेदणार आहेत. समलंब चौकोन म्हणून वेगळा आहे त्या चौघांपेक्षा. त्याच्यामध्ये एक जी जोडी आहे ती छेदणारी आहे. कळलं? हा आहे समलंब चौकोन. आणि ही जी जोडी आहे ना, ही समांतर आहे. म्हणजे ही आणि ही समांतर आहे. ही तुम्ही किती पुढे वाढवली तरी एकमेकींना छेदणार नाही. पण ही जोडी जी आहे दुसरी, ही दुसरी जोडी जर तुम्ही वाढवली तर ती पुढे जाऊन छेदणार आहे बघा. ही आणि ही छेदणार एकमेकींना. कळते का? एकच जोडी समांतर असेल. तसं बाकीचे जे चौकोन आहेत, आता मी समजा हा समलंब, याला समलंब चौकोन म्हणायचं. आता आयत बघितला आपण, आयत, तर आयत असा असतो, बरोबर आहे? आयत, आयताच्या समोरासमोरील बाजू एकमेकींना कधीच छेदत नाही. बघा, ही अशी सरळ गेली, ही अशी सरळच जाणार, म्हणजे त्या कुठेच एकमेकींना भेटणार नाहीयेत. आणि ह्या पण इकडे पण ही वाढवली तुम्ही कितीही वाढवा पुढे, त्या एकमेकांना भेटणारच नाहीये. म्हणजे समोरासमोरील बाजू दोन्ही पण जोड्या समांतर असतात. समांतर म्हणजे कधीही एकमेकींना न छेदणाऱ्या. तसं समलंब चौकोन मध्ये नाहीये. समलंब चौकोन मध्ये ही जोडी छेदणारी आहे, म्हणजे ही पुढे जाऊन ही जी जोडी आहे ना, ही छेदणारी आहे बघा, एकमेकींना छेदते पुढे जाऊन. तर याला समलंब चौकोन म्हणायचं. आता मी आकृत्या काढते, तुम्हाला कळते का? चौकोन, 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 चौकोनाचे प्रकार आहेत. आकृत्या बघितल्या की आपल्याला लगेच ओळखता आला पाहिजे की हा कुठल्या प्रकारचा, कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. आकृतीवरून समजलं पाहिजे. कळतंय का? मला आता उत्तर द्या. मी आकृती काढणार आहे. आकृती मी काढणार आहे. तुम्ही ओळखायचंय की तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. मी आकृती काढणार. हा कोणता चौकोन आहे? तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो चौकोन कोणता आहे? समांतर भुजा चौकोन. समांतर चौकोन. समांतर भुज. भुज चौकोन. बघा, पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. हे बघा, असा असतो तो. हा आयत आहे, हा आयत आहे सरळ. हा चौरस आहे, हा पण परत चौरस आहे. हा आयत आहे. हा बघा, हा समांतर भुज चौकोन आहे.
हा समांतरभुज चौकोन, हा समभुज चौकोन आणि समलंब चौकोन असा असतो. ठीक आहे. आता नावं नीट लक्षात ठेवायची, कोणता चौकोन आहे. पटापट नावं सांगायची. हा कोणता आहे, हा कोणता चौकोन आहे, या चौकोनाचं नाव काय. समभुज आहे, हा चौरस आहे मुलांनो, समभुज नाही. समभुज असा असतो, थोडा क्रॉस असतो. चौरस सरळ असतो. हा चौरसासारखाच असतो समभुज. समभुजाच्या पण चारी बाजू सारख्या असतात, पण तो थोडा असा क्रॉस असतो, टिल्ट केलेला असतो. ठीक आहे. लगेच ओळखता यायला पाहिजे आकृती. हा काय, आयत आहे, त्याला आयत म्हणतात. जास्त Okay. अरे अरे हा इकडे कोणतरी आहे रे. चौकोन, हा कोणता चौकोन. चौरस, चौरस आहे. समभुज चौकोन आहे. चौरस नाहीये मुलांनो. चौरस कसा असतो, चौरस सरळ असतो. चौरस असा सरळ असतो आणि चारी बाजू सारख्या. समभुज चौकोन थोडासा क्रॉस. पटापट ओळखता यायला पाहिजे चौकोन. मुळात तर चौकोनाचे प्रकार कळले पाहिजे. हा कोणता आहे, समलंब चौकोन. समलंब चौकोन, बरोबर है ना. हा कोणता आहे, समांतर चौकोन. समांतरभुज, समांतरभुज, चौकोन. समांतरभुज चौकोन. हा कोणता आहे, समांतरभुज चौकोन. हा काय, हा कोणता चौकोन. चौरस, चौरस. चौरस. कळलं, आता कळलं का. चौकोनाचे प्रकार कळले पाहिजेत, चौकोनाचे प्रकार. हा काय, समभुज चौकोन. समभुज. नुसतं चौकोन, कुठला चौकोन, समभुज चौकोन. चौकोन. बरोबर. हा कोणता आहे, समलंब चौकोन. आता विचारायचं नाही हा, चौकोनाचे प्रकार कुठले कुठल्या आकृतीनुसार चौकोन आहेत विचारायचं नाही. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचंय की या, हा आता म्यूट करा बघू, म्यूट करा आता सगळ्यांनी. बघा हे सूत्र आपण आधी शिकलेलो आहोत. दोन चौकोनांच्या क्षेत्रफळांचं सूत्र आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, एक आयताचं आणि चौरसाचं. कारण फार आधीपासून ते आपण वापरतोय. आयताचं क्षेत्रफळ पाहिजे तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी है ना, आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, म्हणजे बाजूचा वर्ग. दोनदा बाजू गुणतो ना, म्हणून बाजूचा वर्ग. आता आपल्याला उरलेले जे तीन आहेत म्हणजे समांतरभुज, समभुज आणि समलंब आपल्याला बघायचे. ठीक आहे. तर आधी आपण बघणार समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याच्यासाठी कोणतं सूत्र आहे. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळासाठी काय सूत्र आहे बरं. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची, याच्यासाठी सूत्र आहे पाया गुणिले उंची. ठीक आहे.
तर असा असतो समांतरभुज चौकोन हा. आता याच्यामध्ये बाजू घ्या पाया आणि समोरच्या कोणत्याही एका शिरोबिंदूतून आलेली उंची असते अशी. ही समजा उंची आहे, डीई उंची आहे, डीई उंची आहे आणि पाया कोणता आहे, कोणत्या पायावर टाकली ती उंची, इथे पाया कोणता आहे, ए बी पाया आहे आणि डीई उंची आहे. ठीक आहे, मग त्या दोघांचा गुणाकार करायचा फक्त बस. बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे होतं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची होतं की नाही. त्याच्यामध्ये 1/2 होते, इथे 1/2 नाहीयेत, फक्त पाया गुणिले उंची. त्रिकोणाच्या क्षेत्रफळात पण होतं ना पाया गुणिले उंची, पण 1/2 पण होतं त्याच्यामध्ये, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढायचं. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे फक्त पाया समजा 16 सेंटीमीटर आहे आणि उंची समजा 9 सेंटीमीटर आहे, तर याचं क्षेत्रफळ किती असणार या चौकोनाचं, पाया 16 सेमी आणि उंची 9 सेमी. तर या चौकोनाचं क्षेत्रफळ काय येईल, चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ. मग लिहिताना चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ शॉर्टकट मध्ये लिहिताना आपण एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ कशाचं, चौकोन एबीसीडी बरोबर पाया किती आहे हे सूत्र वापरणार ना, कारण हा समांतरभुज चौकोन आहे. पाया किती सेंटीमीटर दिलेला आहे, 16. पाया एबी आणि डी उंची, पाया 16 आणि डी 9, 16 गुणिले 9, 16 गुणिले 9 किती येतात, 144 चौ सेमी. ठीक आहे, आता बघा एखादा मी चौकोन तुम्हाला समांतरभुज चौकोन दिला, मी समजा तुम्हाला सांगितलं की हा जो चौकोन आहे त्याची उंची जी आहे एसएन, एसएन 20 सेमी दिले आणि समजा या चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे एरिया, या चौकोनाचं क्षेत्रफळ समजा मी तुम्हाला 514 सेमी दिलं, क्षेत्रफळ दिलंय आणि एसएन म्हणजे उंची दिले, तर तुम्हाला विचारलं पाया शोधा, पीक्यू पाया आहे, पीक्यू पाया किती असेल बरं. आता इथे मला क्षेत्रफळ दिलेलं आहे, मगाशी आपल्याला पाया आणि उंची दिलेली आणि क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं होतं. बघा इकडे नीट लक्ष द्या हा, कोणतंही सूत्र जे असतं ना, सूत्र, आता आपण एक सूत्र शिकलो ज्याचं नाव आहे, जे सूत्र आहे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी, खूप महत्वाची गोष्ट मी आता सांगणार आहे तुम्हाला. बघा कोणतंही सूत्र आपण जे वापरतो ते सूत्रामध्ये जेवढ्या पण गोष्टी असतात त्या शोधण्यासाठी आपण त्या सूत्राचा वापर करू शकतो. म्हणजे एकूण किती गोष्टी आहेत बरं या सूत्रामध्ये, या सूत्रामध्ये गोष्टी आहेत एकूण 3 गोष्टी आहेत. एक आहे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ ही पहिली गोष्ट, पाया दुसरी गोष्ट आणि उंची आहे तिसरी गोष्ट. आता या सूत्राचा उपयोग फक्त क्षेत्रफळ काढण्यासाठी नाही करतायत, तर या सूत्राचा उपयोग तुम्ही पाया काढण्यासाठी पण करू शकता, तुम्ही उंची काढण्यासाठी पण करू शकता किंवा क्षेत्रफळ काढण्यासाठी करू शकता. तिन्ही गोष्टी एक गोष्ट शोधायची. बघा तुम्हाला या 3 पैकी 2 गोष्टी तुम्हाला देणार, कुठल्याही 2 गोष्टी देणार आणि तिसरी गोष्ट आपल्याला शोधायची असते. म्हणजे काय, समजा मी आपल्याला गणितामध्ये समजा पाया आणि उंची दिलीये, बघा पाया आणि उंची म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या आहेत, पाया आणि उंची, आणि आपल्याला काय शोधायचं होतं, क्षेत्रफळ, जे पहिलं गणित मी तुम्हाला सांगितलं होतं.
या पहिल्या गणितामध्ये मला पाया दिला होता, उंची दिली होती. ही बघा. काय मॅडम? या. हा बोला. सांगितलं मॅडम. पाया आणि उंची दिली आहे, क्षेत्रफळ काढता येतं. काय बोलताय? ऐकू नाही आलं. सूत्राचा वापर कधी करायचा असतो ना ते सांगते. सूत्राचा वापर केव्हा करू शकतो माहिती आपण, जेव्हा त्या सूत्रामध्ये एक गोष्ट आपल्याला शोधायची असते आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. म्हणजे आता या सूत्रामध्ये एकूण 3 गोष्टी आहेत. क्षेत्रफळ, पाया पैकी 2 गोष्टी मला देणार आणि तिसरी आपल्याला शोधायची असते. मग ती तिसरी कुठलीही असू शकते. म्हणजे काय, मला कधी कधी क्षेत्रफळ देतील, पाया देतील. क्षेत्रफळ देतील, पाया देतील. मग मला काय शोधायची असते? क्षेत्रफळ दिला असणार, पाया दिला असणार आणि आपल्याला शोधायला काय सांगणार? तिसरं काय राहिला? उंची. क्षेत्रफळ, उंची. उंची मला शोधायची असते. कधी मला पाया देतील, आणि आपल्याला काय शोधायचं असतं? पाया देणार, उंची देणार. आपल्याला काय शोधायचं असतं? व्यवस्थित ऐकू नाही येत. आवाज नाही येत? अजून मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत आहे? हो. सूत्रामध्ये ना सूत्र आहेत, तर त्याच्यातल्या 2 गोष्टी आपल्याला देणार आणि तिसरी आपल्याला शोधायची असते. जसं पाया आणि उंची, या सूत्रामध्ये मला पाया आणि उंची दिलेली असणार आणि आपल्याला काय शोधायला सांगणार? ते पाया, उंची दिलेली असणार. मग काय शोधायला सांगणार? क्षेत्रफळ शोधायला सांगणार. ठीक आहे. कधी तुम्हाला क्षेत्रफळ देतील, आणि उंची देतील. कधी कधी काही गणितामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ देतील, उंची देतील. आपल्याला काय शोधायचं असतो? क्षेत्रफळ देणार, उंची देणार आणि तिसरं काय शोधायचंय? पाया शोधायचा. ठीक आहे. मग आपल्याला काय शोधायचंय आणि काय दिलंय? हा बरोबर. आपल्याला काय शोधायचंय आणि काय दिलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आता मी दुसरं गणित जे दिले, त्या दुसऱ्या गणितामध्ये मी काय दिलेलं आहे आणि काय शोधायचंय? अरे म्यूट करा रे. बघा आता हे गणित मी जे तुम्हाला दिले, म्यूट करा सर्वांनी. या गणितामध्ये मला काय काय दिले आणि काय शोधायचंय बघा. मला SN दिलेला आहे. आता SN मी जर आकृतीमध्ये बघितलं तर SN काय आहे सांगा? SN काय आहे या आकृतीमध्ये? उंची. उंची आहे, बरोबर. आणखी काय दिले बघा मला? एरिया म्हणजे क्षेत्रफळ. चौकोन PQRS, एरिया ऑफ PQRS चं क्षेत्रफळ दिलंय. हे एरिया दिलाय, क्षेत्रफळ दिलंय. म्हणजे मला कोणत्या 2 गोष्टी दिल्यात? मला उंची दिली आहे आणि काय दिलंय? उंची दिली आणि काय दिलंय? क्षेत्रफळ दिलंय. आणि मला काय शोधायचंय बघा? काय शोधायचंय बघा? पाया. PQ. पाया. व्हेरी गुड. कारण PQ पाया आहे. ठीक आहे. मग आपण सूत्र हेच वापरणार. पाया. सूत्र हेच, फक्त ज्या किमती दिल्यात त्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या जागेवर टाकणार. सूत्र आपण वापरणार आहे समांतरभुज चौकोन आहे तो, म्हणून समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, कारण तो समांतरभुज चौकोन आहे. बरोबर. पाया गुणिले उंची. ठीक आहे. आता क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे, इथे 500 क्षेत्रफळ आहे. मग हे क्षेत्रफळाच्या जागी क्षेत्रफळ टाका. क्षेत्रफळ जर दिले, आधी मी नावं लिहून घेते आधी, पाहिजे तर मग किमती टाकते. आता माझा जो चौकोन आहे तो PQRS आहे. मग चौकोन PQRS चं क्षेत्रफळ, एरिया ऑफ चौकोन PQRS
बरोबर, पाया PQ आहे आणि उंची SN आहे. मी नावं टाकली आधी ह्यांची सगळ्यांची. आता याच्यात किमती टाकायच्या दिलेल्या आहेत. हे दिलेलं आहे मला क्षेत्रफळ 500 दिले, मी इथे 500 टाकणार, कारण क्षेत्रफळ मला दिलेलं आहे, त्यामुळे क्षेत्रफळाच्या जागेवर त्याची किंमत टाकायची. बरोबर, PQ पाया तो आपल्याला शोधायचा आहे. मग इथे मी PQ उंची आहे ती मला दिली आहे त्यांनी. ती किती दिली आहे? ती 20 दिलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी किमती टाकून झालेली आहे. आता याच्यामध्ये मला शोधायचं काय आहे? काय शोधायचं याच्यामध्ये मला? याच्यात मला पाया. शोधायचं काय? पाया PQ शोधायचा आहे. बरोबर आहे. आता बघा, PQ मला शोधायचा आहे. आता जो शोधायचा आहे तो कोणत्या बाजू आहे की बरोबर चिन्हाच्या? हे बरोबरचे चिन्ह आहे. हे बरोबरचे चिन्ह आहे. ही उजवी बाजू असते आणि इकडची जी आहे बरोबर चिन्हाच्या डावी बाजू ही आहे. मग जे मला शोधायचंय PQ ते कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे? PQ जो शोधायचा आहे उजव्या बाजूला. बरोबर. आता तो उजव्या बाजूला एकटा आहे का की त्याच्याबरोबर आणखी कोण आहे? कोणती संख्या आहे? PQ उजवीकडे एकटा आहे का? 20 त्याच्या बरोबरची ही संख्या आहे. ठीक आहे. मग काय करायचं असं माहितीये का? जे मला शोधायचंय ते तिथेच ठेवायचं. PQ मी इथेच ठेवणार, पण PQ बरोबर जी दुसरी संख्या आहे उजवीकडे ती मी डावीकडे नेणार, इकडे नेणार, या बाजूला बरोबर चिन्हाच्या डावीकडे, कारण मला तिथे फक्त PQ ठेवायचंय. म्हणून मी त्याच्याबरोबर PQ बरोबर जे 20 आहे ते मी उजवीकडून डावीकडे आणणार. पण उजवीकडून डावीकडे आणताना उजवीकडे ते गुणिले आहेत बघा, गुणिले 20 आहेत. तर डावीकडे आल्यावर ते काय होतील? डावीकडे आणल्यावर ते काय होतील? भागाकार. गुणाकार असेल इकडे तर इकडे येऊन भागाकार होतो. इकडे जर बेरीज असेल इकडे येऊन वजा होतात. इकडे जर भागाकार आहे तर इकडे येऊन गुणाकार होणार, कारण तुम्ही बाजू बदलताय. एखादी संख्या उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे न्यायची आहे तर तिची क्रिया बदलते. म्हणजे ती जर गुणिले असेल तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही बाजूला जर ती आपण नेतोय तर तिथे गुणिलेची भागिले होते, भागिलेची गुणिले होते. अधिक असेल बेरीज असेल तर वजा होते, वजा असेल तर अधिक होते. अशा क्रिया बदलतात कारण आपण समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला त्याला आपण नेतोय. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे कोणती तुम्ही जर बाजू बदललीत संख्येची तर तिची क्रिया बदलते. गुणिले असेल तर भागिले होते, भागिले असेल तर गुणिले होते, अधिक असेल तर वजा होते आणि वजा असेल तर अधिक. आता इथे ऐका, याच्यामध्ये मी कोणाची जागा बदलते? 500 ची, PQ ची की 20 ची जागा बदलणार आहे मी? कोणाची बाजू बदलणार आहे? 20 ची. 20 जो आहे तो उजव्या बाजूला आहे, तो मी डाव्या बाजूला नेणार आहे. हा 20 ची. उजवीकडे तो कसा आहे? म्हणजे अधिक आहे, वजा आहे, गुणिले आहे की भागिले आहे? कसा आहे? PQ बरोबर गुणिले. त्यामुळे तो इकडे आला ना गुणिले. बरोबर. मग डावीकडे आला की तो काय होईल? डाव्या बाजूला आला की भागिले. बघा डाव्या बाजूला ऑलरेडी डावीकडे आणखी एक संख्या आधीच आहे, ती आधी लिहून घ्यायची आणि भागिले 20 करणार तुम्ही. आणि इथे फक्त राहणार PQ, कारण 20 मी इकडे आणले बघा, भागिले झाले खाली. 500 आधीच आहे तिथे, डावीकडे 500 आधीच होते. उजवीकडचा जो 20 आहे तो इकडे आणला, त्यामुळे तो भागिले झाला. हा 0 0 जाणार. आणि आता 50 ला 2 ने भाग लावा. किती उत्तर येते बघा. 2 ने 50 ला भागाकार करा आणि मला सांगा किती उत्तर येणार. तेवढी तुमचं काय असणार? पाया असणार. किती येणार? 50 ला भागाकार करा. 25. 25. बरोबर 25. तुमचा जो पाया आहे 25.
व्हेरी गुड. आता आपण 15.1 बघणार आहोत. 15.1 बघा, इथे पहिलं गणित. एक गणित होईल आपलं. काय दिलं बघा, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी दिलाय व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. कोणता चौकोन आहे हा? कोणत्या प्रकारचा चौकोन दिलेला आहे? प्रकार कोणता आहे? आधी प्रकार बघा कोणता आहे. हा, आधी प्रकार बघायचा. नुसतं चौकोनाचं क्षेत्रफळ काढा विचारले, पण चौकोनाचं म्हणजे कुठल्या चौकोनाचं? आयत, चौरस, समभुज चौकोन, समलंब, कुठला चौकोन आहे ते कळलं पाहिजे. कारण प्रत्येक चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र वेगळं वेगळं आहे. मग आधी चौकोन कोणता आहे तो बघा. तर तो आहे समांतरभुज चौकोन. त्याचा पाया आणि उंची दोन्ही पण मला दिलेली आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे? पाया आणि उंची दोन्ही दिलेले आहे. क्षेत्रफळ. मग पाया 18 दिलेला आहे. हा, उंची 11 सेमी दिली आणि मला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आता इथे आकृती वगैरे काढायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट सूत्र वापरू शकता. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. मी चौकोन हा शब्द न लिहिता फक्त चौकोनाचे चिन्ह दिले, ते पण केलं तरी चालेल. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? सूत्र पाया गुणिले उंची. आता इथे पाया आणि उंची दोन्ही क्षेत्रफळ मला शोधायचंय. पाया आणि उंची दिलेली आहे, त्यामुळे क्षेत्रफळ मला डावीकडे आहे आणि ते एकटंच आहे क्षेत्रफळ. त्यामुळे मला इकडे तिकडे कोणती बाजू करायची गरज नाही. जे मला शोधायचंय ते डावीकडे एकटंच आहे, त्याच्याबरोबर कोणती दुसरी संख्या नाही मला या बाजूला आणायला. त्यामुळे हे इथे कोणाला इकडे तिकडे न्यावं लागत नाही. इथे पाया 18 घ्यायचा आणि उंची 11, यांचा सरळ गुणाकार होणार. 18 गुणिले 11. 18 गुणिले 11 किती येतात? करा गुणाकार. 198. चौसे. कळलं सगळ्यांना? पुढचं गणित बघा. पुढचं, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौ सेमी आहे आणि पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला आणि काय शोधायचंय? काय दिलंय आणि काय शोधायचंय? नाही, 3 गोष्टींपैकी काय, कोणत्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत आणि तिसरी कोणती शोधायची आहे ते सांगा. क्षेत्रफळ आणि पाया दिला आहे, उंची शोधायची आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. क्षेत्रफळ आणि पाया दिलाय आणि उंची आपल्याला शोधायची. ठीक आहे, ती कशी शोधायची आपण पुढच्या वेळेला शिकू. ठीक आहे, तुम्हाला येत असेल तर तुम्ही पण सोडवायचं गणित. आपली वेळ संपले. ठीक आहे, गणित आलं तर सोडवा, नाही तर आपण पुढच्या वेळेला सोडू. ठीक आहे, बाय बाय बाय. बाय मॅडम.